महामानव श्री संत रोहिदास महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. उपस्थित या ठिकाणी मान्यवर मंडळी, सरपंच मंडळी, उपसरपंच मंडळी, पोलीस पाटील, सन्मानित सदस्य ग्रामपंचायती आणि इतर बांधवांना. माझा मूळचा जन्म नांदेड असल्यामुळे मी साहेबांना अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्या कार्यसुद्धा फार जवळून पाहिलेले, त्यांना सुद्धा जवळून पाहिलेलं आहे. ते एकदम निस्वार्थ वृत्तीचे होते आणि स्वाभिमानी वृत्तीचे होते. ते एक तहसीलदाराला किंवा कलेक्टरला फार 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 इंग्रजीतून बोलायचे आणि त्यांच्या काळामध्ये हेड राहायचे. इंग्रजीच्या काळामध्ये हेड त्याचं नाव काय म्हणतात, हॅट वापरायचे आणि सूट बुटामध्ये राहायचे, एकदम रुबाबात राहायचे, स्वाभिमानी वृत्तीचे, निस्वार्थ वृत्तीचे. तसे ह्या आतापर्यंतच्या काळात मला तरी कोणी पुढाऱ्यापैकी तसं दिसून आलेलं नाही. मी त्यांचा म्हणजे इव्हाई असल्याचं मला सुद्धा त्यांच्याविषयी अभिमान आहे. त्यांचं कुटुंबीय एक फार विस्तृत आणि मोठं होतं. तर त्यांना एकंदरीत 6 मुली आणि 6 मुलं असा मोठा परिवार होता. पण त्या पहिल्या पिढीमध्ये, स्वातंत्र्याच्या पहिल्या काळात आणि पहिल्या सर्व मुली एकामुख म्हणजे सुशिक्षित, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, शिक्षणाधिकारी, जावई पुन्हा शिक्षणाधिकारी, कोर्ट मास्टर अशा मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत राहिले. आणि वास्तविक पाहता ते नांदेड जिल्ह्यातील दलित समाजातली पहिलं एक सुशिक्षित घराणं म्हटलं तरी वावग होणार नाही. आता त्यांच्या मुली सर्व सुखी आनंदी सर्व आहेत आणि 6 मुलांपैकी फक्त आता 2 आमचे जावई एक आहेत तर त्यांचे धाकटे भाऊ एवढं म्हणजे त्यांच्या पाठीमागे शिल्लक आहे. आणि त्यांचा निरोप ज्यावेळेस मला मिळाला आमच्या जावईभावांचा, तर मला फार आनंद झाला आणि मला गावच्या विषयी फार म्हणजे स्वाभिमान वाटलं. जे नाव काय एवढं मोठं व्यक्तित्व जे पुसटलं जात होतं, तर त्याला उजाळा देण्याचं काम हे ग्रामपंचायत करते, फार म्हणजे मोठं कार्य करते. आज त्यांचं फार मोठं कर्तव्य आहे आणि कार्य आहे. त्याला पुन्हा कोणातरी रूपानं उजाळा देण्याचं या ठिकाणी काम होते. ते ऐकून पाहून मला सुद्धा स्वतःला आनंद होत आहे. माझं शिक्षण नांदेडलाच आणि जिल्हा परिषद कार्यालयामध्येच नोकरी झाली आणि तीर्थक्षेत्र बेळगाव संत रोहिदास महाराजांचं मंदिर आहे क दर्जाचं, त्याला तीर्थक्षेत्र क दर्जा 2009 मध्ये मिळाला. आणि जो त्याच्यावरचा जो दर्जा असतो तीर्थक्षेत्र बचा दर्जा, त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र शासनाला ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या 2024ला मिळालेला आहे आणि ते पण मान्यतेमध्ये आहे असं माझं म्हणजे मला सांगण्यामध्ये आपल्याला सर्वांना आनंद होते. मी आपल्यामध्ये आलोय, आपल्याला मी सर्वांना रोहिदास महाराजच्या रूपात पाहत आहे आणि माझा हा ते भूमिका आहे. मी जास्त न बोलता इथंच मी माझे 2 शब्द संपवतो.